त्याच्यामध्ये काकांचं झाल्यानंतर मी माझं 100% देऊन मी प्रयत्न केलाय. जितकी मला कामं करता येईल तितकी मी कामं केली. कारण तो जो काही साने चौक आणि तो सगळा एरिया आहे तो वाढणारा एरिया आहे. म्हणजे दररोज तिथे नवीन बिल्डिंग्स होत आहेत, नवीन लोक येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं त्या सुविधा ज्या पाहिजेत त्या अजून वाढणार ते तशा अजून भेटत नाही. नाही आहेत म्हणजे आपल्या प्रभागामध्ये. परंतु आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीबद्दल बोलतोय, आपला दिनक्रम कसा असतो? म्हणजे मला तुमच्या वैयक्तिक याच्यावरती थोडंसं जाणून घ्यायचं आहे की आपला दिनक्रम आता सध्या कसा असतो किंवा आधी कसा असायचा? आधी आता तुम्हाला माहिती आहे, मी शेवटी एक स्टुडंट होतो. मी बरोबर आता पण स्टुडंट आहे. तर माझं मी खरं 15 वर्ष मी पण हॉस्टेलमध्ये शिकलेलो आहे. मी CBSE ICSE बोर्डमध्ये शिकलेला मुलगा आहे. आणि तेव्हा तुम्हाला माहिती आहे ह्या वयात मुलं काय एन्जॉय करतात. त्या वयात मी एन्जॉय करत होतो, सगळं करत होतो. पण जेव्हा काकांचं झालं तर आमच्या परिवारावरती सगळ्यात मोठं दुःख कोसळलं होतं. बरोबर आहे. कारण करता माणूस जाणं हे सगळ्यात आणि मोठं दुःख हा, असतं घरातलं. सगळ्यात मोठं प्रसंग हे. आणि अजून पण आम्ही ती गोष्ट विसरू शकत नाही कधी आयुष्यात. काकांचं आणि माझं जास्त संवाद नव्हता होत कारण मी हॉस्टेलला असायचो. काका त्यांच्या गडबडीत राजकीय सगळ्या याच्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये. तर मी काकांना इथं आलो, मी काय वेकेशनला जर येत असली तेव्हा काकांना बघायचो की त्यांचं म्हणजे मन होतं भरपूर. म्हणजे समाजसेवा हीच फक्त त्यांचं ध्येय होतं, दुसरं काही नाही. आणि आज जेव्हा काकांचं झालं तेव्हापासून मी 14व्या दिवशी घराच्या बाहेर मला माझ्या सहकाऱ्यांनी बाहेर काढलं. आणि 14व्या दिवशीपासून आम्ही तेव्हा कोविड होता, बरोबर सॅनिटायझर फवारणी असेल, कोणाला अन्नदान असेल, हे सगळं आम्ही करत गेलो. आणि माझा दिवसाचा हाच शेड्यूल आहे की बाबा फक्त आणि फक्त समाजसेवा. महिलांसाठी काय उपक्रम तुम्ही राबवत होते? आमचे बचत गट आहेत, अनेक बचत गट आहेत आमचे, जे अनुदान आम्ही त्यांना मिळवून देतो महिलांसाठी. अशा अनेक उपक्रम आम्ही करतो. साने चौक परिसर हा तसा काकांचा एकदम जीवाभावाचा सगळा परिसर होता. त्या परिसरात वाढताना तुम्हाला कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या किंवा कुठल्या गोष्टी अशा तिथं स्पर्शून गेल्या तुम्हाला? त्या प्रभागात म्हणजे त्या एरियामध्ये वाढताना काय नेमकं तुमची जडणघडण त्या एरियामुळे कशी झाली? मी म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हॉस्टेलला होतो. मी वेकेशन्सला जर इथे येत असतो तेव्हा इथं आमच्या म्हणजे काकांनी जे चालू केलेलं आमच्या मंडळाला 26 वर्ष झाले. वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल मंडळ. तर त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतो. परत गणपती उत्सव साजरा करतो. अजून नवरात्री उत्सव असेल, रावणदहन असेल, 45 फुटी रावणदहन आम्ही इथं साने चौकात साजरा करतो. आणि ह्या गोष्टी खरंच म्हणजे काकांनी चालू केलेल्या आहेत आणि तेच आम्ही तसं पुढून येतो. आणि फक्त हे मला नाही तर तुम्ही प्रभागातल्या कुठल्या पण नागरिकांना विचारू. म्हणजे सगळ्यात मोठे कार्यक्रम म्हणजे मी पिंपरी चिंचवड म्हणत सगळ्यात मोठे कार्यक्रम हे साने चौकामध्ये घेतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.